नमस्कार मंडळी, घरच्या घरी साजूक तूप कसं बनवायचं ते बघणार आहोत आपण. साधारण 8 ते 10 दिवसांची साय किंवा मलाई साठवून ठेवायची आहे, फ्रीजमध्ये ठेवायची. सर्व मलाई किंवा साय मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. त्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. पुन्हा थोडंसं पाणी टाकून फिरवून घ्यायचं आहे, लागल तसं पाणी टाकून घ्यायचं आहे. 5 ते 7 मिनिटे फिरवल्यानंतर बघा लोणी कसं वरती आलेलं आहे. लोणी आपल्याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. चमच्याच्या मदतीने आपण दुसऱ्या भांड्यामध्ये लोणी काढून घेणार आहोत. मी जाळीचा चमचा वापरला आहे. अजिबात हात न भरवता आपल्याला साजूक तूप बनवता येतं. सर्व लोणी पातेल्यामध्ये काढून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थंड पाणी टाकून घ्यायचं आहे आणि लोणी आपल्याला धुवून घ्यायचं आहे. 1 ते 2 पाण्याने धुवून घ्यायचं, म्हणजे त्यातील दुधाचा जो अंश असतो तो पूर्ण निघून जातो आणि एवढं लोणी शिल्लक राहिलं आहे ते आपण गॅसवरती तापवणार आहोत. मधून मधून चमच्याने ढवळत राहायचं आहे आणि जास्त करपून पण नाही द्यायचं आपल्याला साजूक तूप. तर बघा असं पिवळं धम्मक राहिलं पाहिजे. साजूक तुपातील पाण्याचा अंश पूर्णतः संपल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि पूर्णतः थंड होऊ द्यायचं, कोमट होऊ द्यायचं आहे आणि मगच एखाद्या भांड्यामध्ये आपल्याला तूप गाळून घ्यायचं आहे. तर इथे स्टीलचं भांडं किंवा काचेची बरणी तुम्ही वापरू शकता. तर बघा साधारण एवढं आपलं तूप निघालं आहे. पूर्ण थंड झाल्यानंतर तूप बघा एकदम पिवळं धम्मक दिसत आहे आणि एकदम असं रवा टेक्स्चर आलेलं आहे.